नागाला वडिलांना त्या पत्नीच्या गर्भावरती लात मारली, गर्भ 8 ठिकाणी वाकडा झाला. तुझ्या वेळेला जन्माला आला ना विद्रूप चेहरा, 8 ठिकाणी वाकडा. मग 8 ठिकाणी वाकडा असल्यामुळे त्याचं नाव काय ठेवलं? पूर्वीचे नावच असे होते, अष्टवक्र. पूर्वीचं नाव त्या यमदरबारामध्ये एक कारकून होता, काय नाव त्याचं? चित्रगुप्त. माहितीये ना त्याचं नाव चित्रगुप्त कावर पडलं माहितीये का? आपण जन्माला येतो, पाप करतो, पुण्य करतो, किती करतो, कसं करतो हे पाहायला कोणीच नाही, आणि आपण तसंच जीवन जगतो. कोण पाहायला येतं आपल्याला? समजा आता हरभरे पेरले आणि त्याला हरभरे लागले आणि गेलो शेतामध्ये फेरफाटका मारायला, दुपारची वेळ कोणीच शेतामध्ये नाही, आणि बांधावरून चाललो, आपल्या शेतामध्ये हरभरा, शेजारच्या शेतामध्ये हरभरा, आणि समजा आपल्याला हरभरा खावा वाटला, कोणाच पडतो आपण? हाय कधी गंमत? विचार करतो, आपल्याला कोणी पाहत नाही. पण ज्या दिवशी आपला जन्म होतो ना त्याच दिवशी आपल्या जीवावरती पाप पुण्य मोजण्याकरता कॅमेरा बसवलेला असतो. सिटीमध्ये गेल्यानंतर, शहरामध्ये गेल्यानंतर मॉल नावाची इमारत, गेट पासून तर टेरेस पर्यंत हजारो कॅमेरे बसवलेले असतात. चित्रीकरण चालू राहतं. मग जन्माल्यापासून तर मरेपर्यंत प्रत्येक जीवावरती जो कॅमेरा बसवलेला असतो ना ते चित्रीकरण करत राहतं, पाप पुण्याचं, वाईट चांगल्याचं. मग ते चित्रीकरण ज्याच्या जवळ गुप्त राहतं ना त्याचं नाव चित्रगुप्त. पूर्वीचे नावच असे होते. आता काय नाव राहिले? नाव गंगूबाईन, घरात पाण्याचा थेंब नाही. आता नको इथे एखाद्याचं नाव निघालं, ती जागा नाही. पूर्वीची नावं अशी होती. पूर्वीची नावं विचारपूर्वक कर्मावरून ठेवली जायची. याचं नाव काय होतं? अष्टवक्र. आईचं दर्शन घेतलं, आई माझ्या बापाला नाही सगळ्या पंडितांना सोडून आणतो. गेला दरबारामध्ये. दरबार रोज नवीन नवीन पंडित प्रश्नाचं उत्तर द्यायला येत होते. दरबार भरलेला होता. प्रसंग डोळ्यासमोर आणा. सिंहासनावरती राजा बसलेला, समोर पंडित बसलेले. जनक राजाचा प्रश्न होता, हे खरं की ते खरं. एकाला उत्तर देता येत नव्हतं. प्रयत्नपूर्वक ते पंडित प्रश्नाचं उत्तर देण्याकरता येत होते. तेवढ्यामध्ये हा अष्टवक्र नावाचा मुलगा दरबारामध्ये हजर झाला. आता ते वाकडं अंग, त्याचं चालणं, विद्रूप चेहरा, आणि त्याला पाहिलं त्या पंडितांनी, खदखद हसायला लागली. त्याचं चालणं पाहून, त्याचं रूप पाहून जनक राजाला सुद्धा हसू आवरेना. जनक राजा हसू लागला. मग 5 मिनिटांनी जनक राजाने हात वर केला, सर्व दरबार स्तब्ध केला. त्याला 4 प्रश्न विचारले. तू कोण? कुठून आला? काय आला? हसतो का? किती प्रश्न विचारले? 4. त्या अष्टवक्राने सांगितले, बघा मी कोण, कुठून, का आलो हे नंतर सांगतो, हसतो का ते ऐका. पहिलं काय ऐका तुम्ही? मी हसतो का? म्हटले का बरं हसतो? मग त्या अष्टवक्राने सांगितलं, जनक राजाला महाराज मी ग्रंथामध्ये तुमचं नाव ऐकलेलं आहे. विधी स्वरूपाला गेलेले जनक राजा, या जनक राजाच्या दरबारामध्ये मोठमोठे विद्वान पंडित असतात असं मी ग्रंथामध्ये वाचलं, कानाने ऐकलं, कीर्तन प्रवचनामध्ये. म्हटले मग काय झालं? पण इथं आलं मला तर तसं काही दिसत नाही. म्हटले मग काय दिसतं तुला? तुमच्या दरबारामध्ये एकही विद्वान पंडित मला दिसत. म्हटले मग हे कोण आहेत? म्हटले विद्वान नाही, हे सगळे चंबार आहेत. कोण आहेत? चर्मकार, चंबार. मग म्हटलं दरबार दचक. म्हटले असं का बरं बोलतो? म्हटले बरोबर आहे, चंबारच आहेत, एकही विद्वान. म्हटले असं का म्हणतो? म्हटले मी दरबारामध्ये आल्या आल्या तुम्ही का असले? म्हटले तुला पाहून. म्हटले मला? म्हणजे या स्वरूपाला? म्हणजे या चंबड्याची तुम्ही परीक्षा घेतली, आणि चंबड्याची परीक्षा घेणारे कोण? म्हटले चंबार. मग तुम्ही चंबारच आहे. चंबड्याची परीक्षा घेणारे कोण? चंबार. मग मात्र दरबार दचकला. जनक राजाला सांगितलं, मी या नगरीतला अष्टवक्र नावाचा मुलगा आहे, माझ्या बापाला नाही सगळ्या पंडितांना सोडायला आलो, विचारा तुमचा प्रश्न. आणि जनक राजाचा प्रश्न ठरलेला होता, काय? हे खरं की? एका सेकंदात उत्तर दिलं, जसं हे तसंच ते. बाकीच्यांना हेही कळलं नाही, बाकीच्यांना तेही कळलं नाही. जनक राजा म्हटलं, अरे जसं ते तसं ते म्हणजे काय? म्हटले मग तुम्ही सांगा, हे खरं की ते खरं म्हणजे काय? जनक राजाला सांगावं लागलं, ही म्हणजे जागृती आणि ते म्हणजे स्वप्न. काय सांगावं लागलं? ही म्हणजे जागृती आणि ते म्हणजे स्वप्न. अष्टवक्राने सांगितलं बरोबर आहे. जसं स्वप्न जागृतीमध्ये आल्यानंतर मिथ्या ठरतं, म्हणजे खोटं. बरोबर का नाही? स्वप्नामध्ये जर 50 लाखाची लॉटरी लागली, बँकेत गेल्यावर मिळती का? मिळत नाही. इकडे नाही मिळत का? इकडं नाही, कुठंच नाही. पण मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही वागली तर मिळेल. स्वप्नामध्ये जर 50 लाख रुपयाची लॉटरी लागली, सकाळी उठून बँकेत नाही जायचं, स्वप्नातल्याच बँकेत जायचं, मग मिळेल का नाही? मिळेल ना.
कारण ती अवस्था सांगितलेली, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, या ज्या ज्या अवस्थेमध्ये मनुष्य जो त्या ज्या अवस्थेमध्ये राहतो त्या वेळेला ती अवस्था खरीच वाटते. स्वप्नाच्या अवस्थेमध्ये जर आपण राहिलो तर स्वप्न जोपर्यंत आहे तोपर्यंत ते खरं वाटतं. ज्या वेळेला जाग येते त्यावेळेला ती स्वप्न खरं खोटं ठरतं. जनक राजाचा प्रश्न होता, हे खरं की ते खरं? अष्टवक्रांनी सांगितलं, जसं हे स्वप्न जागृतीमध्ये आल्यानंतर मिथ्या ठरतं, जसं हे तसंच ते. म्हणजे जागृती सुद्धा, आता ही आपण जागृतीमध्ये आहेत, खरी का खोटी? तुम्ही जागे का झोपेल? आता जागे का झोपेल? तुम्ही जागे. मी सिद्ध करून देऊ का तुम्ही झोपेल? आता खरं करू, बरं सिद्धच करून देतो, ऐकाच. आता या जगतामध्ये दोन तत्व आहेत, एक आहे संसार आणि एक आहे देव. दोन तत्व, बरं फक्त दोनच आहे, संसार आणि देव. याच्यातलं खरं काय आणि खोटं काय? संसार खोटा असं माऊली सुद्धा वर्णन करतात. लटिका व्यवहार सर्व हा. शंकराचार्य सुद्धा सांगतात, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुत्तम ग्रंथ कोटिबी ब्रह्मसत्यं जगद मिथ्या. शंकराचार्यांनी पण सांगितलं, जगतामध्ये दोन तत्व आहेत, एक संसार आणि एक देव. याच्यातलं खोटं काय? संसार. आणि खरा काय? देव. आता तुम्ही सांगितलं बरं. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, संसार खोटा आणि देव खरा, आपल्या आयुष्यातला काळ तुम्ही जास्तीत जास्त कोणाला दिला? खऱ्याला का खोट्याला? तर तुम्ही जागे का झोपेले? कसं काय म्हणता जागे? म्हणून तो आता काकड चालू आहे गावामध्ये. तुकाराम महाराज, नामदेव महाराज तुम्हाला जागा करतायत, उठा जागेवर आहे. आता हे झोपणाऱ्यांना नाही जागा करत, हे जाग राहणाऱ्यांना जागा आहेत. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवा व्यथा जन्माच्या. ते तुम्ही रात्री झोपले सकाळी उठले हे कायमचं चालू राहणार आहे. पण आता जागृतीमध्ये सुद्धा जागृती सांगितली. ही जागृती कधी? जागृतीतली जागृती सांगितली तुकाराम नामदेव महाराजांनी. जागृतीतली जागृती तेव्हा ज्या वेळेला आत्मस्वरूपाचं ज्ञान होईल, ज्या वेळेला स्वतःचं ज्ञान होईल, ज्या वेळेला देहाचं ज्ञान होईल, ज्या वेळेला आत्मेचं ज्ञान होईल, ज्या वेळेला संसाराचं ज्ञान होईल, त्यावेळेला खरी जागृती. नाही तर असे किती डोळे उघडे ठेवले, तुमची जागृती नाही. हे तुमचं झोपेतच चाललंय. आणखी एक, बोल अबोलणे बोले, बोल बोले अबोले, जागे आत निजले, कैसे घरात घरकुल केले, नेनो अंधार ना उजळले का. आणि वासुदेव करीतो. हे वासुदेव प्रकरण तुम्ही सामान्य समजू नका. मी एक कीर्तन केलेलं सिन्नरला, उठा जागेवारी आता. ही आत्मजागृती सांगितली. आणि जोपर्यंत ही जागृती नाही ना तोपर्यंत काही खरं नाही, तोपर्यंत दुःखच दुःख आपल्या मागं. तीन प्रकारचा अज्ञान आहेत आपल्या ठिकाणी. म्हणजे तीन प्रकारची जागृती होणं गरजेचं आहे. पहिली जागृती मी कोण, दुसरी जागृती हा संसार काय, आणि तिसरी जागृती देवाची. हे तिन्ही पण अज्ञानामध्ये आपण मरेपर्यंत या जागृतीमध्ये येतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवाचं याचं त्याचं सोड, कमी कमी तुझं ज्ञान तुला पाहिजे ना. ज्या देहामध्ये तू आला, या देहाचं ज्ञान पाहिजे का नाही? हा देह म्हणजे काय, त्या देहामध्ये जीवात्मा म्हणजे काय, जन्म म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, या देहाबद्दल. आता मी सुरुवातीला सांगितलं, या जगतामध्ये ज्या क्षणाला या देहाला माझं म्हणायला सुरुवात करतो त्याच क्षणाला दुःखाला सुरुवात होते. त्याने पहिलं मी उदाहरण सांगितलं. एका गावामध्ये साधू होता. तो साधू रोज गावामध्ये यायचा आणि रोज आश्रमामध्ये जायचा. मग तो जाता जाता एका पारावर बसलेल्या मंडळीने त्याची निंदा केली, याला शिवी दिली. शिष्य मंडळी म्हटले, गुरुजी अहो तुमची निंदा करता, तुम्ही नुसतं जर त्याच्याकडे पाहिलं ना राख होऊन जाईल त्याची. तुम्ही गपचूप घरी चाल, गपचूप आश्रमात चाल. आश्रमात गेल्यानंतर गुरुजींना विचारलं शिष्यांनी, का हो गुरुजी तुमच्यामध्ये तपश्चर्या आहे, तुमच्यामध्ये ताकद आहे, का त्याचं भस्म केलं नाही? गुरुजींनी सांगितलं का करायचं. मग त्याने सांगितलं, शिष्याने सांगितलं, गुरुजी तुमची निंदा केली. म्हटले निंदा कोणाची केली? माझी. म्हणजे कोणाची केली? या देहाची केली का आत्म्याची केली? बरं, देहाची निंदा जर करत असेल तर देहाची निंदा आम्ही करतो. शरीर रोगाचे, शरीर दुर्गंधीचे, नाही पवित्र या शरीराची निंदा आमचे संतही करतात आणि आम्ही करतो. काय वाईट वाटायचं कारण आहे? बरं, दुसरी निंदा आत्म्याची जर निंदा करत असेल, आत्म्याची निंदा होत नाही. कारण आत्मा कसा आहे? आत्मा दिसतही नाही. आत्मा नैनन छंदती शस्त्रांनी नैनन दहती पावका. तो आत्मा कापल्या जात नाही, दिसत नाही. बरं ते जाऊ द्या, कापायचं दिसायचं तिथं लांबडी. त्याचा माझा आत्मा एकच ना. गीतेमध्ये 15 अध्याय जीवलोके जीवभूत सनातना मनःषष्ठानींद्रिय आणि प्रकृती स्थानी करशती. त्याचा माझा जर आत्मा एकच असेल, त्यांनी निंदा माझी केली का त्याची केली का? एकच आहेत ना.
वाईट वाटायचं काय कारण आहे? म्हणून साधू आणि संत यांना कधी सुखही होत नाही, कधी दुःखही होत नाही. कारण या देहाबद्दल, या संसाराबद्दल मीपणा, माझेपणा सोडलेला आहे. सुरुवातीला प्रमाण येऊन गेलं, आपण दुःखी का आणि संत सुखी का? आपण दुःखी का? मुक्त होता परी बळे जाणा बद्ध आणि घेऊन या चंद माझे माझे म्हणून दुःखी. आणि साधू संत सुखी का? तर गीतेमध्ये श्लोक आलेले आहेत. तुल्य निंदा स्तुती नमवणी संतुष्ट येणं केनाची. त्यांना स्तुती सारखी, निंदाई सारखी, त्यांना सुखाई सारखं, दुःखाई सारखं, त्यांना सोनई